दिनांक 2 मार्च 2025ला पुणे येथे आयोजित करण्यात आला. मनी उक्ताच भावभावना लेखनितून पाझरे शब्द तरंग घेईल वाचकांच्या मनाचा ठाव अशी असावी लेखनात उमंग. अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय एकनाथ आवाडसर, उद्घाटक माननीय डॉक्टर समीर साबळे सर, प्रमुख अतिथी माननीय विठ्ठल भोसारे साहेब, प्रमुख अतिथी माननीय नागेश शेवाळकर सर, सहसंयोजक माननीय लटेंगे सर, तसेच कार्यक्रमाच्या संयोजिका श्रीमती प्रतिभा लोखंडे मॅडम, वाचनसाठी समूहाचे सर्व पदाधिकारी, कार्यक्रमाला आलेले सर्व सदस्य, समोर बसलेले सर्व माझे बंधू भगिनी, सर्वांना माझा नमस्कार. मागच्या वर्षी सुद्धा याच हॉलमध्ये हा वाचनसाठी समूहाचा कार्यक्रम घेण्यात आला. हा हॉल आमचे लटिंगे सर यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला होता. या हॉलमध्ये मागच्या वर्षी माझे 2 पुस्तकं पण प्रकाशित झाले. एक संस्काराची मूर्ती आणि दुसरे मराठीपणी आणि त्याचा अर्थ. त्यामुळे वाचनसाठी समूहाचे मी खूप आभारी आहे. हा वाचनसाठी समूह जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस आत्ताच प्रतिभाताईंनी सांगितले की एक करता असे सर्वप्रथम 50 सदस्य निर्माण केले. 50 सदस्यांनी यामध्ये आपला पुस्तक परिचय टाकत गेले. त्या 50 सदस्यामध्ये मी सुद्धा आहे. आणि या कोरोना काळामध्ये आम्ही जे पुस्तक परिचय टाकत होतो त्याच्याने मग पुष्कळ लोकांना वाचनाची आवड निर्माण झाली. आणि या कोरोना काळामध्ये आम्ही महानगरपालिकेचे शिक्षक पूर्ण कामात झोपलो होतो. तरीसुद्धा फेसबुकनं हे कामं न घेता मोबाईलचं म्हणजे ज्या आता गोष्टी सांगितल्या ताईंनी की पाककार्य काही असे काही टाकायचे ते आम्ही काम नाही केलं कारण आम्हाला वेळच नव्हता. परंतु पुस्तकांचं जेव्हा यांनी सांगितलं की आपल्याला परिचय टाकायचे आणि 50 सदस्यामध्ये सुद्धा तू पण आहे त्यावेळेस मग मला त्याची आवड निर्माण झाली वाचनाची. आणि त्या वाचनाच्या आवडीमुळे मला शिक्षणाची पण आवड निर्माण झाली. 2010 पासून मी अजूनही शिकत आहे. आता 57 वर्ष आहे. बस या नोव्हेंबरमध्ये मी रिटायर्ड पण होणार. तर शिक्षणाची आवड सुद्धा या वाचनामुळे लागते आणि विद्यार्थ्यांना सुद्धा वाचनाची आवड लागावी म्हणून मी सुद्धा शाळेमध्ये उपक्रम राबवत असते. कारण प्रतिभा ताई आणि मी आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्येच कार्यरत आहोत. काही अडचणी आल्या तर मी प्रतिभाताईंना फोन करून विचारत असते आणि त्याचे हल सुद्धा प्रतिभा ते काढून देतात. तर असेच करत करत काल सुद्धा आम्ही प्रवासासोबतच होतो. अशी सगळ्यांच्या भेटीगाठी या कार्यक्रमामुळे होतात आणि असे जे वाचनाची आवड ज्यांना आहे असे मोठे बंधू आणि साहित्यिक हे सगळे आपल्याला या अशा मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये असलेले हे आपल्याला भेटत असतात आणि याच्यापासून आपण काही घेतही असतो. जे आपल्याजवळ नाही आहे ते घेण्यामध्ये फार आनंद होत असतो. आणि हे कार्यसुद्धा मला ह्या कार्यामध्ये मला एक आवड निर्माण झाली. आणि एकनाथ आवाड सर यावर्षी 2-3 वेळा आम्ही भेटलो. भाषणप्रेमी साहित्य संमेलन होतं नागपूरला 4 दिवसाचं. त्यावेळेस मी त्यांना माझ्याकडून पुस्तकाचं प्रकाशन झालं म्हणून माझ्यासाठी सांगितलं होतं आणि त्यांना ते पुस्तक पण मी भेट दिली. दुसऱ्याला आमची भेट अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं तिथे झाली आणि आपल्या त्याच लेखनाचा वाचनसाठी समूहामध्ये सुद्धा भेट झाली. कारण काही गोष्टी अशा आपल्याला या साहित्यिकांकडून मिळत असतात त्या घेण्याचा मी सुद्धा प्रयत्न करत असते आणि पुढेही करणार. मला आमची संयोजिका प्रतिभा लोखंडे मॅडम यांनी खूप सहयोग दिला आणि हा कार्यक्रम एवढा मोठा उभा केला. मामूली गोष्ट नाही आहे कार्यक्रम घेणं पण इथपर्यंत आणणं पुण्यापर्यंत येणं कसे ओझे उचलत आलो मी आम्हालाच माहीत. इतकं की तिथे 1 महिन्यापासून त्या सतत पुस्तकं घेत राहिल्या जमा करत राहिल्या पुण्यात आल्या. पुण्यामध्ये पण एक पाय त्यांचा पुण्याला असतो एक पाय त्यांचा नागपूरला असतो. असे सतत धावपळीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सोडलं नाही आहे. विद्यार्थ्यांची पण
पण तयारी त्या तशाच करत असतात, त्यांची उपक्रम राबत असतात. आता 2 दिवस पहिले सुद्धा त्यांचं पेपरला मोठा लेख दिलेला आहे सकाळ पेपरला आमच्या नागपूरच्या, की त्या वाचनसाठी साहित्य संमेलन कशा घेतात आणि कार्यक्रम कसे घेतात, विद्यार्थ्यांना कसे घडवितात, हा सगळा बोजा घेऊन सुद्धा इतका मोठा हा कार्यक्रम आयोजित केला. आणि याच्यात सर्व पदाधिकाऱ्यांचे पण हातभार आहे. एकट्याने होत नसते ती नेहमीच म्हणत असते, मी एकटी नाही आहे, तुम्ही सगळ्यांचा साथ आहे म्हणून एवढं मोठं मी कार्यक्रम घेत असते. आणि खरंच आमचे बंधू मोठे बंधू दटेके सर हे सुद्धा खूप काही सगळ्या गोष्टीला समोर असतात. आणि आमचे सगळे इथे मोठे बंधू आहेत जे या कार्यक्रमा पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत, या सगळ्यांचा हातभार लागत असतो, तेव्हाचा कार्यक्रम आपण यशस्वी पार पाडत असतो. तर मला बोलण्याची संधी दिली आणि असाच हा वाचनसाठी समोर कार्यक्रम होत जावं आणि असेच आम्हाला आपल्या या वाचनसाठी समूहामध्ये असे सदस्य वाढत जावं ही शुभेच्छा